आता दरवर्षी शासकीय सन्मानाने साजरा करण्याचा निर्णय हा तिथीनुसार करण्याच्या दृष्टीने शिवभक्तांची महाराष्ट्रातल्या मागणी होती। आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन शक सुरू केलं। आपल्या धर्मामध्ये अनेकदा तिथीप्रमाणे आपण कार्यक्रम करतो, उत्सव करतो। ज्यांच्यासाठी तुष्टीकरणासाठी हा विषय उचलला जातोय, कारण आपल्या मतदारसंघात एक विशिष्ट लोक असल्याने त्यांचं तुष्टीकरण करण्यासाठी विषय उचलला जातोय। त्यांचेही उत्सव हे तिथीनुसारच होतात। चंद्र आकाशात कधी दिसतो यावरच होतात, डेटनुसार होत नाही। आणि म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जयंती ही जरी तारखेनुसार राज्य सरकारने करण्याचा निर्णय केला असेल तरी राज्याभिषेक मात्र तिथीनुसार करावा ही तमाम शिवभक्तांची मागणी होती। आणि त्यानुसार नवीन शक छत्रपतींनी त्या दिवसापासून सुरू केलं। त्याचं महत्व अधोरेखांकित करत तिथीनुसार आता भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा शासकीय उत्सव, शासकीय सन्मानाने हा साजरा केला जाईल। ठीक है। मुझे लगता है कि महाविकास आघाड़ी के लोगों को समाज में झगड़े लगाकर भ्रम निर्माण करके वोट प्राप्त करने का एक व्यसन लगा है, और इसी व्यसन के आधार पे तर्कहीन बातों को लोगों तक पहुंचा के भ्रमित करने का काम ये महाविकास आघाड़ी के नेताओं ने शुरू किया है। छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक को तिथि के अनुसार करने के हिसाब से लाखों शिव भक्तों की ये मांग थी। जब छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक पिछले साल 2 जून को तिथि के अनुसार किया गया और इस वर्ष 20 जून को तिथि के अनुसार किया गया, तब ये तय किया गया, वहां मांग की गई है कि तिथि के अनुसार करना ही है। मगर इसके आगे सरकार के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक का उत्सव समारोह होना चाहिए। अब सरकार ने बजट में निर्णय किया है कि इसके आगे छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक ये तिथि के अनुसार होगा, क्योंकि उसी दिन शके शुरू हुई थी। अब ये जो शिव शक शुरू हुआ है ये तिथि का अपने आप में महत्व है, मगर महाविकास आघाड़ी के कुछ नेता अपने मतदार संघ के विशिष्ट समुदाय और मतदारों के तुष्टीकरण के लिए उनके भी उत्सव ये तिथि के अनुसार होते हैं, चांद कब दिखता उसके अनुसार होते हैं, उस पे उनका विरोध नहीं है। मगर यहाँ जब छत्रपति शिवाजी महाराज की बात आती है तो कुछ ना कुछ भ्रम पैदा करते हुए समुदाय के बीच में, समाज के बीच में समरसता को नष्ट करने का काम अपने स्वार्थ के लिए, खुर्ची के लिए, सत्ता प्राप्त करने के लिए ये नेता लोग कर रहे हैं। सर, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने महिलांना 1500 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आणि ज्या महिलांना त्यामध्ये ज्या अटी शर्ती आहेत त्यानुसार दुसऱ्या शासकीय योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांना मात्र ही योजना लागू होणार नाही असं देखील म्हटण्यात आलेलं आहे। शिवाय 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असेल किंवा 5 एकरपर्यंतची जमीन आहे अशा काही अटी शर्ती राहतील, त्यामुळे बहुतांश महिलांना याचा फायदा होणार नाही असं देखील बोललं जातं। असं म्हणणारे लोक ही योजना प्रस्तावित झाल्यावर, घोषित झाल्यावर ज्यांचं पोट दुखायला लागलं, कारण ही योजना प्रस्तावित करताना 2 गोष्टी अतिशय स्पष्टपणे आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये व्यक्त केल्या गेल्या। एक, या योजनेसाठी एकूण वर्षाचा भार 46,000 कोटीचा आहे आणि दुसरा आकडा 2,48,00,000 महिलांना याचा फायदा होणार आहे। 2,48,00,000 महिलांना जेव्हा फायदा होणार आहे हा आकडा घोषित होते आहे, याचा अर्थच असा आहे की आपल्या राज्यामध्ये मोठ्या संख्येने या निकषामध्ये बसणाऱ्या 2,48,00,000 महिला आहे। आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने जो असा भ्रम मायावी प्रचार केला जातोय, जोसेफ गोबेल्सला लाज वाटावी असा प्रचार केला जातोय, मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील तमाम आमच्या बहिणींना विश्वास देतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी व माननीय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री महोदयांनी अतिशय अभ्यास करत जुलै महिन्यातच 1,500 रुपये
या महाराष्ट्राच्या 2,48,00,000 बहिणींच्या खात्यात जाईल याचा आढावा अगोदरच घेतलेला आहे. आणि म्हणून हे बसणार नाही ते बसणार नाही असा भ्रम निर्माण करायचा आणि खटाखट 8,500 रुपये आम्ही देणार होतो तेव्हा मात्र सरकारच्या तिजोरीची चिंता पडली नाही. पण आता अशी चिंता व्यक्त करताय जे लोक आता पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही कदापिही, कारण लोकांना डबल इंजिनचं सरकार हवंय. केंद्रात माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदींचं सरकार आहे. राज्यात चुकूनही जनतेने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला असता तर त्याचं नुकसान विधानसभेत निश्चितपणे होईल. आणि म्हणून जनता पब्लिक आहे, समजदार आहे. तेव्हा तुमच्या भ्रमाला बळी पडली, आरक्षण बंद होणार. आता डबल इंजिनचं सरकार आणण्यासाठी जनता मतदान करेल. माननीय मोदीजीचं सरकार असताना जनतेला एवढं लक्षात येतं की राज्यात चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर एवढे ई मंत्री म्हणजे इच्छुक मुख्यमंत्री व ई मंत्री आणि नंतर केंद्रावर मग दोष द्यायचा, केंद्राने जीएसटी दिला नाही, मग नाचता येईना अंगण वाकडं. त्याच्यापेक्षा यांना मतदान करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा घालून घेणं, एवढं समजण्या इतकी क्षमता आमच्या महाराष्ट्राच्या मतदारांची निश्चित आहे. शरद पवार सकाळी म्हणाले की लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीसाठी विधानसभेत सुद्धा अनुकूल वातावरण आहे. जवळपास 155 मतदारसंघामध्ये आम्ही पुढे आहोत आणि त्यामुळे राज्यात परिवर्तन होईल. नाही, असं म्हटल्याने परिवर्तन होत नाही असं ते लोकसभेतही म्हणाले. ते म्हणाले की मोदीजीने हमारे शपथ में आना चाहिए. मोदीजींच्या शपथ ग्रहण समारोहात यांना तोंड दाखवायला जागा नाही राहिली. हे असंच म्हणायचे आता मोदीजीचा निरोप समारंभ, मोदीजीचा निरोप समारंभ. मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले. काँग्रेसच्या 15 वर्षाच्या एकूण जागांपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या 240 जागा आहे. सारे इंडियाला 36-38 पक्ष एकीकडे फक्त एक अकेला मोदीजी 240 जागा जिंकल्या. सारे 36-38 पक्षांच्या जागा एकत्र आणून सुद्धा ते 240 जागा हे पर्यंत पोहोचू शकले नाही आणि तिथेही निरोप समारंभ द्यायला निघाले. पण यांना रस्त्यावर सुद्धा निरोप द्यायला एक सुरक्षा गार्ड सुद्धा नव्हता. ही त्यांची अवस्था आहे. आताही ते अहंकाराने म्हणताय निरोप समारंभ देऊ. मी तुम्हाला हमखास सांगतो जे केंद्रात झालं ते राज्यात. सरकार हे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवारांनी अर्थसंकल्प सादर केला किंवा मांडला. माजी अर्थमंत्री आहेत जयंतराव पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, ते म्हणतायत एकंदरीत अर्थसंकल्पावर टीका करताना चद्दर लगी पटणे, खैरात लगी पटणे याचा एकंदरीत तुम्ही सारांश काय, याचा अर्थ काय सांगा? नाही, याचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा आपल्याला आर्थिक तुलनेवर बोलता येत नाही, जेव्हा आकड्यांच्या आधारावर तर्कसंगत मनोगत व्यक्त करता येत नाही, तर्कसंगत जनतेला सांगता येत नाही, तेव्हा चद्दर लगी फटणे अशा सारख्या वाक्याचा उपयोग करावा लागतो. या वाक्याने आर्थिक स्थिती किंवा यावर चर्चा करता येत नाही. चर्चा करायची असेल तर तुमच्या कार्यकाळात आपली राज्याची आर्थिक स्थिती कशी होती. आज 40.44 लक्ष कोटीचा जीएसडीपी महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र वेगाने आर्थिक शक्तिशाली राज्य होते आहे. या महाराष्ट्र जेव्हा शक्तिशाली राज्य होते आहे तेव्हा आकड्यांनी बघा सांगता येत नाही. मग असे आकडे वापरायचे. योजना कशा होईल, अरे योजना कशा होईल म्हणजे अरे 7th पे कमिशन देतो आम्ही, एका वर्षात 44,000 कोटीचा भार उचलण्याची जर क्षमता आहे तर 2,48,00,000 आमच्या बहिणीसाठी आम्ही काय 46,000 कोटी देऊ शकत नाही. आणि म्हणून आकड्यावर चर्चा करायची नाही. पहिल्यांदा खोटा नरेटिव्ह सेट केला, भ्रम निर्माण केला की आम्ही दरडोई उत्पन्नात मागे येतोय. 1 मे 1960 पासून 2013 पर्यंत तुमचं राज्य होतं ना, तुमचं दरडोई उत्पन्न 1,25,000 होतं. आम्ही 10 वर्षामध्ये 2,77,000 रुपयापर्यंत केलं, म्हणजे 1,52,000ची वाढ झाली. 5 वर्षामध्ये आमचा जेवढा जीएसडीपी वाढतो तेवढा राजस्थानच्या जन्मापासून आजपर्यंत वाढत नाही. ही महाराष्ट्राची शक्ती आहे. पण महाराष्ट्राचा अवमान करायचा. आई बहिणींना आम्ही एखादी योजना दिली तर 2,48,00,000 महिलांचा अवमान करायचा. शेतकऱ्यांना 14,700 कोटी रुपयाची वीज सवलत दिली तर यांना करंट लागतो. 10 लाख तरुणांसाठी 10,000 कोटीची योजना केली, 10,000 रुपये प्रत्येकी दिले की यांना मात्र मग कसं तरी कासावीस व्हायला सुरुवात होतं. हे आकड्यावर जेव्हा बोलू शकत नाही तेव्हा चद्दर लगी फटणे, यांचा मतदारसंघ लगे फटणे आणि तिकिटा लगी बटणे अशा पद्धतीची वाक्य वापरावी लागतात. शिंदेचं सरकार हे मोदी शहाचे नकली संतान आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
त्यांच्याकडून चांगल्या शब्दाची अपेक्षा करू शकता का? तुमच्यापैकी एकाने तरी छातीवर हात ठेवून सांगावं की त्यांच्याकडून आपण लोकशाही मधल्या लोकशाहीला साजेशा शब्दाचा आपण त्यांच्याकडून करू शकतो, ते उच्चारतील. आता ते मोदीजींची अवैध संतान काय, औरंगजेब काय, अशा पद्धतीच्या वाक्याचा उपयोग करायचा आणि तो उपयोग करून त्यांना वाटतं की आपल्याला हा विजय लोकसभेचा प्राप्त झालाय तो संख्येच्या आधारात आहे, मतदानाच्या आधारात नाही. मतदानात 2,50,00,000 त्यांना आहे, 2,48,50,000 हे आमच्या महायुतीला आहे. मुंबई 26,00,000 मतदारांनी जनादेश आम्हाला दिलाय, 24,00,000 मतदारांनी त्यांना दिलाय. त्यामुळे काही दिवसाचा हा अहंकार आहे. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा पुन्हा तुम्ही मला प्रश्न विचार. भाऊ, आपण जर बघितलं तर शरद पवारांनी आता एक वक्तव्य केलं की महायुतीची सगळ्यात मोठी अडचण अजित पवार आहेत, त्यावर बोलणं योग्य नाही. तो त्यांचा व्यक्तिगत पारिवारिक तो भाव आहे. त्यांना असं वाटतं की आता अजित दादा म्हणजे विभीषण आमच्या या सर्व लंकेतून बाहेर निघालाय, तर आता विभीषणालाच काय अडचणीत आणता येईल? अजितदादाला अडचणीत आणण्याचा दूर दूरपर्यंत प्रश्न नाही. आमच्या सोबत अजितदादा आले आहे. अजितदादांनी माननीय मुख्यमंत्री व माननीय देवेंद्रजीच्या सहकार्याने उत्तम अर्थसंकल्प सादर केलाय आणि सर्व राहतील. हा एखाद्या निवडणुकीमध्ये कमी पडलो याचा अर्थ काही स्थायी स्वरूपामध्ये आम्ही निवडणुकीत मागे पडू असा नाही. असं वक्तव्य करण्याचं कारण याकडे कसं बघतं? नाही, हे वक्तव्य करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे असं सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आणि मग एखादा भाजपचा कार्यकर्ता अजितदादांच्या बद्दल एखादं वाक्य वापरलं असेल तर राईचा नाही, राईच्या फोटोचा पर्वत कसा करायचा याचा हा एक असफल प्रयत्न आहे. पण अशा सुपीक समजणाऱ्या नापीक आयडियांना कोणी बळी पडणार? शेवटचा प्रश्न की तिसरं अधिवेशन आहे पण सभापती पदाची अद्याप जे निवडणूक झालेली नाही. बावनकुळे सर म्हणलं सभापती हा अवकाश असतात. तुम्ही आता सभागृहाचं कामकाज चालवलं, तुम्ही कसं बघता या विधानाला? नाही, कधी कधी तांत्रिक अडचणी असतात. तुम्हालाही माहिती आहे की विधानसभाचा अध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर 1.5 वर्ष विधानसभेचा अध्यक्ष नियुक्त झाला. कधी कधी काही कायदेशीर तांत्रिक काही अडचणी असतात, पण काम थांबत नाही. जेव्हा सभापती नसतील तेव्हा उपसभापतींना सभापतीचा आपण अधिकार देतो. आणि तो मागेही तुम्ही महाविकास आघाडी 1.5 वर्ष बघितलाच होता की अध्यक्ष नव्हते म्हणून कामकाज थांबलं का? उपाध्यक्ष महोदयांना अधिकार दिला. आणि मग हे तांत्रिक कारण आहे. या तांत्रिक कारणावरूनही राजकारण करण्याचं कोण्या महाविकास आघाडीने काम करू. थँक्यू. भाऊ, ते राईच्या फोटोचा पर्वत कसा करायचा? आपण चादर घ्यायला मग चादर घ्यायला चादरीत खाना बरं. चादरीच्या बाहेरच नाही निघत. अरे आला पाठवला नाही. 2 GB पाहिजे. 2 मिनिटं कृष्णाजी